पुणे महानगरपालिकेच्या वतीने अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहे ती बांधकाम विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे। आपण जसे की आमच्या मागे पाहत आहात की इतक्या मोठ्या प्रमाणात जे बांधकाम जे आहे या ठिकाणी केलेले आहेत, तर ते बांधकाम जे आहे जमीनदोस्त करण्यात येत आहेत। तर नागरिकांच्या यावरती अतिशय संताप जे आहे ते व्यक्त करत आहेत की आम्हाला 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी नोटीस आली व 2 दिवसात आम्हाला आमच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर अशा प्रकारे का आम्हाला वेळ का देण्यात येत नाही, तर असे बरेचसे जे आहे ते प्रश्न जे आहे नागरिकांचे ते दिसून येत आहेत। And I want to tell you, this is unexpected, which is against the law. Please do the lawful things. Don't do the lawful things. The entire Vadgaon Shri, entire Viman Nagar, the entire Tingaranagar has to be spoiled then. Not only us. So please do one thing, do it lawfully. Thank you so much. आहे तर या ठिकाणी जसे आपण मागे पाहत आहात राहता घर देखील जे आहे ते महानगरपालिकेकडून जे पाडण्यात आलेलं आहे। तर या घरात जे राहणारे व्यक्ती आहेत त्यांचा आपण काही प्रक्रिया आहेत ते जाणून घेऊया। घर गिरा सर अब क्या करेंगे सर, अंदर रह रहे थे सर, हम खाना खाते बैठा था सर बच्चों को, बाहर इन्होंने बोला बाहर निकलो, 1 मिनट सिर्फ क्रैच करेंगे बोल के इतना पूरा ऐसा करके अब जाएगा है सर। नोटिस भी नहीं दिया ऊपर से, बिना नोटिस दिया मुझे बोले सिर्फ बाहर निकलो, आगे गया और पीछे आके तोड़ दिया सर इन्होंने। आप जो इधर रह रहे थे तो रहता घर जब उन्होंने रहता घर के अभी जब तक हमारे को नहीं मिलेगा हम इधर ही बैठेंगे, हम इधर ही बैठेंगे। हम हमारे को जवाब चाहिए इस चीज़ का। अगर तुम्हारे को इलीगल लगता है ही तो हमारे को क्यों 7-12 दिया, तुमने क्यों स्टैम्प ड्यूटी खाया, बताना चाहिए तुम्हारा इलीगल है, ये फ्लाइंग जोन है, जो भी है तुम्हारा बताना चाहिए हमको क्यों नहीं बताया तुमने। रहते घर में से हमारे को बाहर निकाल के अभी तुमने तोड़ दिया, अब जाए किधर जाए, अब बच्चा है मेरा उधर, बच्चा है उधर। नागरिकांचे जे आहे ते संताप जे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी दिसत आहे। म्हणजे खानवे नगर असेल, वाघोली असेल आणि एवढ्या स्पीडमध्ये परवाशी नोटीस दिली आणि लगेच एवढ्या स्पीडनं पाडायला त्यात लोक राजकारण्यांचे काय करता तुम्ही। इथं गोरगरीब आहेत ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं होतं पैशात, त्यांनी विकून इथं भाजीवाला कुठे गेला, तो भाजीवाला एक जण आहे भाजी विकतोय, त्यानं 500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतलाय, काय करायचं त्यानं आता। आपल्या प्रॉपर्टी विकून सगळे ती गरीब आहे ती लोक। तुम्ही जर प्लॉट पाडायच्या आधी जर तिथं नोटीस लावली असती बांधकाम तर लोकांनी घेतले नसते प्लॉट। 7-12 मग कसं काय झालं, मग 7-12 जर होत असेल आणि तुम्ही बांधकामाला परवानगी देत नाही, अख्खी वाघोली हे 7-12 कसं काय दिले मग यांनी, अनाकृत त्याजवळ 90% म्हणलं तरी चालेल। खानवे ना तुमचा हे संपूर्ण एरिया एअरपोर्टच्या एरिया याच्या खाली येतोय, 1 दिवसात कारवाई, परवाची नोटीस आलो आम्ही इथं आलोय, मालकाला दिल्या लगेच पाडायला येत आहे, लगेच घेतलेली। त्या नदी पात्रातले सुद्धा लोकांची गरीब आहे, 50-60 लाख लोक घालवले, आयुष्याची कमाई तिथं घालवली त्यांनी आणि लगेच कारवाई करताय आणि म्हणतात हे सगळे हे करतात, भ्रष्टाचार करतात, त्याच्यावर कोणी कारवाई करत नाहीत। आणि हे दंड भरण्यास आम्ही तयार होतो, त्या अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केली आणि ज्यांचे मोठे मोठे बिल्डर आहेत ते बी अनाधिकृत बांधकाम करतात, त्यांना कोणी काय बोलत नाही, त्यांचं बांधकाम पाडत नाही। नात्याने घ्या म्हटलं ना, अजिबात नाही। म्हणजे कसं आहे सबुरीनं पाडायच्या ऐवजी जर काय जाते ना असं बोलले असते बाबा काहीतरी बोलणी करून आम्ही बांधकाम बंद करतोय म्हणले होते, तरी सुद्धा पाडायची काय गरज होती काय एवढं। आणि अधिकाऱ्यांशी बोलणी करून का असं दंड भरू बांधकाम बंद ठेवलेलं। टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं सर स्वागत। आज खांदेनगर परिसरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने बांधकाम विभागाकडून अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहे बांधकामावरती कारवाई करण्यात येत आहे। आता मागाशी जसं आपण पाहिलं की खांदेनगरमध्ये जे 5-6 घर पाडण्यात आलेले आहे, आता तशाच प्रकारे जे आहे यांना देखील नोटीस देण्यात आलेली आहे फॉर्च्यून सिटीला। तर या ज्यांना नोटीस देण्यात आलेली आहे त्यांच्या आपण जे काही प्रक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मी पूनमताई तावरे, सामाजिक कार्यकर्ता। आज फॉर्च्यून सिटीमधील मी रहिवासी आहे। तर गेल्या वर्षी ते याच प्रमाणामध्ये कारवाई झाली होती। तर मला एक पुणे महानगरपालिकेला विनंती करायची की एवढ्या जंगलामध्ये जर मेन आपल्या हायवेपासून आतमध्ये लोकवस्ती असेल तर तिथे राहणारे लोक जे आहेत तर ते रोज कमाई करून हातावरचं पोट भरणारे लोक आहेत। इथे काही श्रीमंत किंवा 2 नंबरचे धंदे असलेले लोक राहत नाही आहेत। तर थोडंसं कारवाई करताना विचार करावा त्यांनी, कारण इथं मागच्या वेळेस पण एक आमच्या व्यक्तीला अटॅक आला होता, आत्ताही 4-2 जणांना त्रास होतोय। मी सरकारला किंवा महानगरपालिकेला एकच सांगते, जर इथल्या एकाही व्यक्तीला काही त्रास झाला किंवा एकाही व्यक्तीच्या जीवाला धोका झाला तर आम्ही जेवढे आत्ता अधिकारी आहेत कारवाई करणार सगळ्यांवरती गुन्हे दाखल
दाखल करू. पालिका जे आहे यांना टॅक्स देखील लागलेला आहे, सातबारे देखील आहेत, नोंद तरी पण पण केलेली आहे. त्या ठिकाणी कारवाई होत आहे. पण आता नागरिकांचे असे प्रश्न आहेत की एवढे सर्व डॉक्युमेंट जे होत आहेत, मग तुम्ही तुमच्या अधिकारांवरती का लक्ष देत नाही? किशोर गीते. आज मी खूप मोठ्या कष्टाने एक रुपया गोळा करून मी माझं स्वतःचं राहण्यासाठी घर तयार केलं आहे. तरी हे महानगरपालिकेने मला पुरं कुठली नोटीस न देता, समज न देता आता माझं घर फार कलरपर्यंत झालेलं आहे. तरी मला आता त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि माझ्या घराला म्हणजे पाडण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. म्हणजे नोटीस दिल्या तर ते पाडण्यासाठी येत आहेत ते. कधी तर नोटीस माझी आलेली तुम्हाला? नोटीस आम्हाला 20 तारखेला आलेली आहे. 20 तारखेला आलेली. हो. तुम्हाला काही वेळ वगैरे दिलेला काहीच वेळ वगैरे काही दिलेलं नाही आम्हाला. 20 तारखेच्या अगोदर माहितीसुद्धा नव्हतं. ज्यावेळेस आम्ही जागा घेतली त्यावेळेस सुद्धा आम्हाला काय मिळतं नाही. हे नोटीसमध्ये असं लिहिलं की 900 मीटरच्या हद्दीतले आम्ही घरं पाडतोय. तरी आतापर्यंत 900 मीटरची कुठलीही हद्द सिद्ध झालेली नाही आहे. फक्त त्यांनी सर्वे केला आहे, पण ते सर्व कुठपर्यंत केला हे कोणालाच माहिती नाही आहे. ना कुठल्या अधिकाऱ्याला माहिती नाही, ना इथल्या राहणाऱ्या रहिवाशाला सुद्धा माहिती नाही आहे. तर माझी एकच विनंती आहे की जोपर्यंत हद्द निश्चित होत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी आमच्या घराला त्यांनी धक्का लावणे अशी माझी एक विनंती आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.